कार्यक्रमाला आपण सर्वजण आपला वेळाचा वेळ काढून या ठिकाणी राजकीय मंडळी असतात, शिक्षण क्षेत्रातील मंडळी असतात किंवा आपले सर्व शेतकरी बांधव असतील, आपण सर्वजण आपला वेळाचा वेळ काढून या लग्न कार्यास उपस्थित राहून आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजची मुलाखत झाल्यानंतर दोन्ही परिवारांच्या वतीने आपल्याला अत्यंत विनंती करतो विनंती करतो की आपण सर्वजण आजची मुलाखत झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे आज या मंडल कार्यालयाचं लोकार्पण सुद्धा आहे, या मंडल कार्यालयाच्या लोकार्पणाच्या सुद्धा तुम्हा सर्वांना आजूबाजूच्या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। अतिशय चांगलं हे मंदिराचं मंडल कार्यालय आपल्या सर्व ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी उपलब्ध झालं। महाराजांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो की महाराजांच्या माध्यमातून एक चांगलं कार्य या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या सर्वांना एक चांगलं मंगल कार्य या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। आपल्याला पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, अखेरची मंगलाष्टका झाल्यानंतर आपण सर्वांना जेव्हा आता आस्वाद द्यावा आपल्याला विनंती करतो। जय हिंद। आज परम भाग्याने क्षेत्र गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मेहरपूर मजूर आहेत। या ठिकाणी परमादरणीय प्रातस्मरणीय या पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असणारे परमादरणीय राम भारती महाराज मोहनपूर संस्थान यांच्या सुंदर अशा संकल्पनेतून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना सुलभ अशा प्रकारचं मंगल कार्यालय या ठिकाणी मार्गाने उभं केलं आणि ते उभं केलं असताना या गुरुपौर्णिमेचा हा गुरुपुष्पामृत योग या योगावरती या मंगल कार्यालयाचं लोकार्पण आज महाराजांच्या हस्ते झालेलं आहे। मारुती घोरपडे वाहे गाव में येथील दत्त मंदिर या गावचाच रहिवासी असून या ठिकाणी दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात येते। संस्थानाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात। तसेच श्रीमंत 1008 राम भारती गुरु मारुती भारती यांच्या संकल्पनेतून मोहनी महाराज मंगल कार्यालयाचे आज दिनांक 29/7/2024 रोजी लोकार्पण श्री सर्व महंत व आमच्या राम भारती महाराज यांच्या संकल्पनेतून झाले। मी जवळपास आतापर्यंत 100 संस्थानाला भेटी दिल्या, त्याला मी असं कुठेही संस्थान पाहिले नाही। आपलं दत्त मंदिर मोहनपूर हे असं एक ठिकाण आहे आणि महाराजांनी असं काम करून दाखवलं की पुण्यात साधू संतांनी मंगल कार्यालय उभारले नाही। एकमेव महाराष्ट्रामध्ये जे
संत महंत आहेत आमचे राम भारती महाराज यांनी करून दाखवलं आणि गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आज मंगल कार्याचं लोकार्पण झालेलं आहे. यानंतर विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणाचे साखरपुडा असो किंवा लग्न असो, कमीत कमी अल्प दरात आपण सुसज्ज 90 बाय 100 हे मंगल कार्यालय बांधलेले आहे. गोदावरीचा रमणीय ठिकाण आहे. 10 सुसज्ज रूम आहेत, वधूवरासाठी रूम आहेत. सर्व सुविधा, पाण्याची मुबलक व्यवस्था आहे. सर्व सुविधा संस्थानातर्फे पुरविल्या जातात व कोणाला यापुढे लग्नाचं काही हे घ्यायचं असेल, तारीख घ्यायची असते तर संस्थानासाठी ते संपर्क करू शकतात. महाराज आहे, मी आहे व आमची टीम आहे. जे काही करायचं असेल तर कमी मध्ये आपण लग्न करण्यासाठी करायला तयार आहोत. कोणाचे बी लग्न असो. सर्व परिसरातील व नांदेड तालुक्यातील जे गावं आहेत, नांदेडच्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे मोहनपूर तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी सर्व जनतेने जे मंगल कार्यालय बांधलेले आहे त्या जनतेने या मंगल कार्याचा भरपूर उपयोग करून घ्यावा व सर्व सुविधेचा पण उपयोग करावा ही मी दत्त मंदिर संस्थानातर्फे आपल्याला सर्वांना विनंती करतो. भारती मोहनपुरा बोलतो मी. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त सोहळा झालेला आहे आणि मग मोहनी महाराज मंडळ कार्यालय 2 लग्नाचं आयोजन केलं होतं ट्रस्टच्या वतीनं. तर हे चांगल्या प्रमाण खूप चांगले झालेले आहेत. सर्व परिसरातल्या लोकांना सर्वांना त्यांना काम केलेलं आहे. तर आम्ही कार्यक्रम अजून चालू आहे. 4 महिने चातुर्मास होणारा हे चालू झालेला आहे. आजचा 4 महिने चालणार आहे. भाई भक्तांना सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सर्वांना येऊन महाराष्ट्र असो की आंध्र असो सर्वांना चातुर्मासामध्ये सामील व्हायला पाहिजेत. सर्वांना वेळ करायला पाहिजेत. सर्वांची व्यवस्था करायची ट्रस्ट चालू चांगली आहे. दरवर्षीप्रमाणे बरेच लोक मुक्कामाला येतात. आंध्र असो की महाराष्ट्र असो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी चातुर्मास चालू आहे झालेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे 2 लग्नाचा विवाह झालेला आहे. खूप प्रतिसाद दिलेला आहे. लोकांना भरपूर आशीर्वाद आला. महंत संत असो की राजकीय लोक असो खूप लोकांनी येऊन त्याचा प्रतिसाद दिलेला आहे. उद्घाटन महंत संतांच्या हस्ते झालेलं आहे. कोणताही राजकीय माणूस आलेला नाही आणि ह्या राजकीय माणूस येऊ शकत नाही. नंतर येऊन जे काही उपयोग नाही. आमदार असो की कोणी खासदार असो की कोणी डिप्टी कलेक्टर असो हे कोणी येऊ शकत नाही. संत महंत महाराजांच्या आशीर्वादामुळेच निर्मितीचा कार्यक्रम झाला, उद्घाटन झालेलं आहे आजच्या तारखेत. त्याला आव्हान करतो की त्या चातुर्मासात लय सेवा करायला यायला पाहिजे सर्व भाई भक्ताने. मंगल करायला मी तिथे येतीलच की आता. तर त्याला आव्हान करतो की सगळी परिसरातल्या लोकांना सर्वांसाठी हे मंगल कार्यालय उभं केलेलं आहे. ट्रस्टच्या मार्फत सर्वांची व्यवस्था होणार आहे. सगळ्याला याच्यात सुख भेटणारे खूप काही सर्वांची मदत करणारेच ट्रस्ट आले आहे. त्याच्यामुळेच हे मंगल कार्यालय केलेले आहे. धंदा म्हणून केले नाही. भाई भक्तासाठी हे मंगल कार्यालय चालू केलेले. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सर्व काही कार्यक्रम चांगले झाले आहेत आणि सर्व भाई एरियातल्या लोकांना मंगल कार्यालयाचे आव्हान झालेले सर्व उद्घाटन आज होऊन गेलेले आहे. तरी भाई भक्तांना सर्वांना या मंगल कार्यालयाचा संपर्क साधावा.